प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जाति को लेकर राहुल गांधी के किए गए दावे पर भारतीय जनता पार्टी आक्रामक हो गई है। पूर्व विधायक आशीष देशमुख ने राहुल गांधी को ओबीसी विरोधी बताया है। उन्होंने कहा कि भारत जोड़ो न्याय यात्रा को जनता से समर्थन नहीं मिलने के कारण मीडिया में बने रहने के लिए वे ऐसे बयान दे रहे हैं। वहीं शुक्रवार को भाजपा राज्य भर में कांग्रेस नेता के खिलाफ प्रदर्शन करेगी। सन्मान्य मोदीजींची ओबीसी असल्याची ओळख ही सर्व ज्ञात असताना कुठेतरी राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केलं। ज्या राहुल गांधींच्या वडिलांनी विरोधी पक्ष नेते लोकसभेमध्ये असताना पूर्ण ताकदीने मंडळ कमिशनचा विरोध केला व्हीपी सिंग सरकारच्या ह्याच्यात, याच राहुल गांधींच्या आजींनी इंदिरा गांधींनी जर त्यांनी ठरवलं असतं तर 1980 मध्येच मंडळ कमिशन लागू त्यांना करता आलं असतं। त्यांनी देखील तो केला नाही। या राहुल गांधींच्या आजोबांनी पंडित नेहरूंनी 1965 मध्येच काका कालेरकर आयोग जर लागू केला असता तर या देशाच्या 4 ओबीसींच्या पिढ्या बर्बाद नसत्या झाल्या। तो ओबीसींच्या विरोधात असलेला गांधी नेहरू परिवार राहुल गांधीच्या मुखातून परत एकदा ओबीसींचा विरोध त्या निमित्ताने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल गांधींचा आम्ही पूर्णपणे इथे निंदन करतो।